चला घरीच लसूण शेव मुरमुरा बनवूया। अगदी पॅकेटसारखा मुलांच्या आवडीचा आणि मुलं हट्ट करून मागणारे आणि खाणारे आणि 1 महिना स्टोअर करून ठेवूया, म्हणजे छोट्या मोठ्या भुकेसाठी छान लागतो आणि तिखट अजिबात नसणारा आणि चव जी आहे अतिशय उत्तम असणारा एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक करून ठेवणारा। चला तर बनवायला सुरुवात करूया। अगदी 2 ते 3 साहित्यापासून आपण बनवूया। तर इथे जे आहे मी अगोदर 250 ग्रॅम मुरमुरे घेतलेले आहे। मुरमुरे जे आहे आपले नॉर्मल घेतलेले आहे। तर मुरमुऱ्याला आता थोडंसं आपण 2 ते 3 मिनिटं लो फ्लेमवर रोस्ट करूया, म्हणजे मुरमुऱ्यातलं जे मॉइश्चर आहे निघून जाईल आणि मुरमुरे जे आहे छान असे चुरचुरीत होतील। तर इकडे जे आहे 2 ते 3 मिनिटं मुरमुरे छान पद्धतीनं रोस्ट करून झाले की एका ताटामध्ये काढून घेऊया। आता मुरमुरे थंड होत आहे तोपर्यंत आपण पुढची सुद्धा प्रक्रिया पाहूया। तर इथे जे आहे मी अगदी 2 ते 3 लसणाच्या कळ्या ज्या आहेत सोलून घेतलेल्या आहे, म्हणजे 2 ते 3 कांड्या ज्या असतात त्या सोलून, कारण ह्या लसूण शेव मुरमुऱ्यासाठी भरपूर लसूण असला ना की टेस्ट सुद्धा छान येते। तर लसूण घातलं, त्यानंतर अर्धा चमचा मीठ घातलं, कारण मुरमुऱ्यामध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे मीठ जे आहे आपल्याला क्वांटिटीमध्ये घालायचं। त्यानंतर जे आहे 1 चमचा तेल घातलं, छान असं दरदरीत वाटण करून घेऊया। तर इकडे जे आहे लसूणचं छान पद्धतीने असं वाटण करून घेतलं। आता मुरमुऱ्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला मसाला कालवायचा आहे त्यामुळे अशा मोठ्या एखाद्या परातीमध्ये किंवा मग मोठ्या एखाद्या पातेल्यामध्ये तुम्ही मुरमुरे काढून घ्या। त्यानंतर इथे जे आहे कढई ठेवली, त्यामध्ये 2 ते 3 पळी तेल घालायचं, कारण आपला जो लसूण आहे छान प्रकारे तळून झाला पाहिजे, अगदी चुरचुरीत असा। तर इकडे जे आहे 3 पळी तेल घालून घेतलेलं, 2.5 ते 3 पळी। त्यानंतर आपला जो तेल छान तापलं की आपण जो लसूण दरदरीत वाटलेला आहे तो सुद्धा घालून घेऊ। आता लसूण जो आहे फार करपेपर्यंत आपल्याला अजिबात तळायचं नाही आहे, पण त्यातलं एक्स्ट्राचं मॉइश्चरसुद्धा काढायचं आहे आणि छान अशी लसणाचा जो सुवास आहे तो असा खुलून आला पाहिजे इतका आपल्याला लसूण जो आहे तळून घ्यायचा आहे। अगदी लो फ्लेमवर 2 ते 3 मिनिटं लसूण आपण तळून घेऊया अशा पद्धतीने। आणि हे बघा असा लसूण तळून झाला की आता यामध्ये आपल्याला मिरची पावडर तर टाकायची आहे, पण ती तिखटसुद्धा नाही झाली पाहिजे। तर यासाठी इथे जे आहे आपण काश्मीरी मिरची पावडर किंवा मग बेडगी मिरची पावडर आपण म्हणतो, सहज बाजारामध्ये मिळून जाते, ती मिरची पावडर इथे मी 1.5 चमचा वापरत आहे। तर लसूण तळला की छान अशी मिरची पावडर घालून घेतली आणि मिरची पावडरसुद्धा छान अशी 2 मिनिटं आपण तळून घेऊया। आणि हे बघा काय सुंदर सुरेख असा कलर आलेला आहे मिरचीचा। आणि ही जी मिरची आहे ना खाताना जळजळ होत नाही घशामध्ये आणि मुलंसुद्धा छान आवडीने खाऊ शकतील। तर इकडे जे आहे मिरची छान पद्धतीने तळून घेतली। त्यानंतर मुरमुरे थंड झालेले आहे, त्यामध्ये आपण लसूण मिरचीची जी पेस्ट आहे किंवा मसाला आहे तो आपण घालून घेऊया। अगोदर चमच्याने थोडंसं मिक्स करून घेऊया, त्यानंतर हाताच्या साहाय्याने एकसारखं सगळ्या मुरमुऱ्यामध्ये मसाला जो आहे लावून घेऊया। तर हे बघा अशा पद्धतीने जे आहे हे बघा अगोदर चमच्याने, कारण मसाला जो आहे ना गरम आहे त्यामुळे हाताला चटका बसेल, त्यामुळे सोसण्यासारखं झालं की छान असं हाताने एकसारखं मसळून आपण मिक्स करून घेऊया। हे बघा अशा पद्धतीने, आणि कलरसुद्धा छान असा निखरून येत आहे आणि व्यवस्थित असं मिक्स होत आहे। आता हे जे आहे आपण नेहमीच बाजारामधून पॅकेट किंवा दुकानामधून पॅकेट आणून खातो, तर पॅकेट न आणता आपण घरच्या घरी कसं बनवू शकतो आणि महिनाभर स्टोअर छोट्या मोठ्या भुकेला खाऊ शकतो, ट्रॅव्हलिंगमध्ये वापरू शकतो, किंवा मग लहान मुलं तर आवडीने खाणारे आहेत आणि यामध्ये असे एक इन्ग्रेडियंट वापरू की त्यांना आणखीन जी टेस्ट आहे ती खुलून येईल। तर हे बघा अशा हाताने जे आहे चोळत चोळत मी अशा प्रकारे जो आहे मसाला लावून घेतलेला आहे आणि छान पद्धतीने जो आहे कलर खुललेला आहे, सगळ्या मुरमुऱ्यामध्ये व्यवस्थित कलर आलेला आहे आणि मिरचीसुद्धा सगळीकडे लसूण वगैरे सगळं आपलं मिक्स झालेलं आहे। तर हे बघा याच पद्धतीने आपल्याला जे आहे मिक्स करायचं आहे। त्यानंतर इथे जे आहे मी नायलॉन शेव घेतलेली आहे, 200 ग्रॅम नायलॉन शेव घेतलेली आहे। 1 प्लेट गच्च भरून अशी ही बारीक नायलॉन शेव या ठिकाणी घेतलेला आहे। शेवसुद्धा त्यामध्ये मस्त अशी भुरभुरून घेऊया आणि आपली शेवसुद्धा घालून झाली की छान असं मिक्स करूया एकदा। हे बघा झालं आहे का नाही, अगदी पॅकेटसारखं घरीच तयार, अगदी 10 मिनिटामध्ये होणारा हा जो आहे एकदम स्नॅक्स आहे आणि महिनाभर स्टोअर होईल। आणि हे बघा पॅकेटमध्ये अतिशय असं एकदम मार्केटसारखं झालेलं आहे, लुक त्याला आलेला आहे आणि छान असं चवीलासुद्धा तेवढंच खमंग झालेलं आहे, टेस्टी झालेलं, कारण आपण लसूण घातलेलं आहे, लसूणामुळे जी आहे मस्त अशी टेस्ट येते। आता ह्याला जे आहे आपण 1 महिना स्टोअर करू शकतो, फक्त एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करा, म्हणजे काय होतं जास्त हवा लागल्यामुळं लूज होणार नाही किंवा काहीच नाही। तर या पद्धतीने जे आहे आपले लसूण शेव मुरमुरा जो आहे तयार झालेला आहे, घरच्या घरीच कमी साहित्यामध्ये जास्त काळ टिकणार असा हा लसूण शेव मुरमुरा तयार झालेला आहे। जर तुम्हाला लसूण शेव मुरमुऱ्याची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीज जे आहे पाहायला मिळतील आणि छान छान रेसिपीज ट्राय करायला मिळतील।